श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. श्रीपाद रामदास महाराज की जय. सद्गुरु पांडुरंगदादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. 521 का? हा 20 झाले कंप्लीट. तरी का नेनते होते मागी ऋषी तिही या जगाशी दुर्विले. ओळंगती जया अष्ट महासिद्धी ते जन बुद्धी नातळती. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा खाती वास राणा तरी केला. लावून नेत्र उगेच बैसले न बोलत ठेले मौन रूप. तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता दुरावी अनंता जन दुरी. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तरी का नेनते होते मागे ऋषी ती या जगाशी दुर्विले. पूर्वी ऋषी का अज्ञानी होते, त्यांनी या सर्व जगाचा त्याग केला. अनिमादिक अष्टसिद्धी ज्यांच्या सेवेविषयी निरंतर तत्पर आहेत, ते देखील संसारी जनाच्या बुद्धीने वागले नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पूर्वी जे ऋषी मुनी होते ते काय अज्ञानी होते का? त्यांनी का त्याग केला? एकांतामध्ये जाऊन वातावरण पवित्र, सगळंच पवित्र, या वातावरणामध्ये राहायचं म्हणजे थोडा विक्षेप येतो. त्यांनी या सर्व जगाचा त्याग केला. ह्या अनिमादिक अष्टसिद्धी ज्याच्या सेवेविषयी निरंतर तत्पर आहे, ते देखील संसारी जनाच्या बुद्धीने वागले नाहीत. त्यांनी आपल्या शरीर पोषणाकरता कंदमुळे पाला खाऊन त्यांनी या सिद्धीचा वापर नाही केला. सिद्धीचा वापर केला का ते रजोगुणात येत आहे ना. मग सात्विक आहार म्हणजे कंदमुळं. तिथं राहण्याचा उद्देशच तो असतो का सगळं भगवंताच्या भरोश्यावर, जे मिळेल ते खायचं, नाही तर उपवास करायचा. हे एकदम शुद्ध जीवन. ऋषी मुनी तपी तपी यांच्या मुखातून एवढे स्तोत्र मंत्र वेदाच्या रुच्या बाहेर ज्या पडल्या, ते अशा भावात गेलेले असतात. महाराज म्हणतात का सगळं आपल्याकडून जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनं घडतं. शरीरातून काय बाहेर वाणीने निघत असेल ते भगवंताची इच्छा. भगवंतच बोलतो. म्हणतो आपणही बी.
आणायला काय लागत नाही का? आणि मग मनाच्या विरुद्ध झाले कराडचं मग असं आहे ना. असं आहे ना, हा. नाही का? मग सगळंच कसं जरी झालं तर मग त्याची इच्छा असं मानायला पाहिजे ना मग. हम्म. हम्म. ऋषी मुनी एक शास्त्रज्ञच होते ते. हम्म. संत हे शास्त्रज्ञ याने यांना मग ते सगळं सुचलेलं आहे ना त्या वातावरणात. हा. अंतर्ज्ञान आता येईल, फोन झाले, दूरदर्शन झालं, त्यांना याची गरज पडत नव्हती ना. त्यांना सगळं कळत होतं. हा. म्हणजे त्या ब्रह्म स्वरूपाशी तदाकार झालेले होते ते. आता त्याचाच वापर करून चालू आहे, त्याचाच आधार घेतलेला आहे या विज्ञानानं. हम्म. पण त्यावेळेस पूर्ण त्या वातावरणाशी एकरूप होऊन जायचे. मग त्यांना प्राण्यांची भाषा कळायची, सम झालेले होते ना. हा. त्याच्यामुळं महाराजांना काय म्हणायचं, ते काही येडेबिडे होते का म्हणले मग? नाही ना. त्याला म्हणजे ते काही येडेबिड नव्हतं, त्याला काही कारण होतं. कंदमुळं अशी असतात का एकदा खाल्लं का महिनाभर काही खायची गरज नाही. हम्म. म्हणजे त्याच्याकरता भटकायचं काम नाही ना. हा. येतो रे चुलं नाना रे कालवणाला नाना केला नाच येत नाही ना काही. हा. त्यांनी काही काही कंदमुळं आता हे महाराजांच्या चरित्रात आहे. असे भाजले का त्याच्या शिऱ्यासारखा गर निघतो आणि तो एकदा खाला का 2-2 महिने काही खायची गरज नाही. हम्म. म्हणजे पोटाची काही चिंताच नाही ना. हा. काळ सारावा चिंतनी एकांत वाशी गंगा स्नानी. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या, काय युक्त आहार विहार, गंगे स्नान करायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं. कुठंतरी आपली छोटीशी कुटिया बांधून, नाही का? हा. या सिद्धीचा वापर नाही करत ती. सिद्धीचा वापर केला का बॅलन्स कमी होतो असं आहे. हम्म. सिद्धी म्हणजे तरी काय आहे, एटीएम मध्ये जसे करोडो रुपये मग ते खर्चल्यावर कमी होते ना, हा. तसंच आहे. बाकी काय सिद्धी मग तशा कोणाला बरे मी प्राप्त नाही होती. ज्यांना लई नामस्मरण केलं, लई पुण्य केलं, ज्याचा लई बॅलन्स आहे त्यालाच प्राप्त होते सिद्धी द्या. हम्म. पण ऋषी मुनी त्याचा वापर नाही करत. हा. ते ज्याच्या सेवेविषयी निरंतर तत्पर आहे ते देखील संसारी जनांच्या बुद्धीने वागले नाही. त्यांनी आपल्या शरीर पोषणाकरता कंदमुळे पाला खाऊन निरंतर वनामध्ये वास्तव्य केले. पण सिद्धीला कधी त्यांनी मागितलं नाही काही सिद्धींकड. पाला खाला असं एखाद्या वेळेस, कंदमुळं खाली असतील, त्या ठिकाणी काही न बोलता केवळ मौनपणा घेऊन. आता एखाद्याला ऋषीला मौनात राहायचंय, आपल्यामध्ये राहून जमन का? नाही ना. तसं काही जमान मिळत नाही खायचा तो. हम्म. ते रेंज मध्येच वेगळं. इकडे राहिलं म्हणजे बाबा चला लग्नाला आशीर्वाद द्यायला आमच्या, चला आमच्या इथं कार्यक्रम आहे, अमकं आहे तमकं आहे हे आहे ते. मग आता त्या बाबाला जावंच लागेल ना. हा. कसं काय मौनामध्ये राहता येईल? नाही ना. आमच्या इथे अमका कार्यक्रम आहे तमका कार्यक्रम आहे, या तुम्ही. यांच्यात राहायचं म्हणलं सगळं त्यांच्यासारखंच वागावं लागत. हा. प्रवाहाबरोबर चालावं लागतं. प्रवाहाच्या विरुद्ध चालून जमत नाही. हम्म. म्हणून ते आपले तिकडे राहायचे आणि एकांतामध्ये मौनात राहायचे. मौनामध्ये काय होतं, शक्ती संचय होतो. हम्म. मौन एक शक्ती अनुष्ठान आहे एक. त्या ठिकाणी काही न बोलता केवळ मौनपणा घेऊन, आता मौनात भगवंताचं चिंतनच आहे ना. हम्म. डोळे झाकून ते स्तब्ध बसले. म्हणजे मग ते समाज अवस्थेतच आहे ना. हम्म. मग भगवंताला वाटलं यांच्याकडून काही कार्य करून घ्यायचं तर भगवंत घेतो करून. मग हम्म. काही यज्ञ असन तुमचा, याग असन, कोणाचं काय असन,
ते कार्य ते संत करतात मग, नाही का? हा. भगवंताच्या कार्याकरताच त्यांची नेमणूक असते. पण ते मौनामध्ये काय होतं, त्यांना हे जे विक्षेप आहे हे त्रास देत नाही एकांतामध्ये. हम्म. आपण बोलतो म्हणजे आपली शक्ती खर्च होती, हा. आपल्याला त्या गोष्टीचं काही वाटत नाही. एक दिवसभर मौन धरून पहा बरं, वेगळी स्थिरता प्राप्त होईल. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर. आता सगळ्यांना तर काही शक्य नाही या गोष्टी. करून पाहायला काय हरकत आहे? एखाद्या दिवशी काम नसलं तर एखाद्या दिवशी दिवसभर मौन धरून पाहायचं, काय जमन ना. हम्म. म्हणजे त्याचं पावर कळन असं आहे. पण बाकीचे म्हणतील त्याला काय झालं, नाही का? म्हणून ती एकांतात जात होती. हा. त्या ठिकाणी काही न बोलता केवळ मौनपणा घेऊन डोळे झाकून ते स्तब्ध बसले. तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता, ह्याप्रमाणे माझ्याही चित्ताची स्थिती तू कर. आणि आता आपण जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आपल्याला स्थिती प्राप्त व्हावं म्हणूनच म्हणतात. हम्म. मग आता कसं आहे, आता आपण त्या चरकामध्ये जसं टिपरू एकदा मध्ये गेलो, त्याला काही इलाज नाही तसं गुतेले आपण. आपण ग्रस्तामध्ये सगळे नाते गोते जोडलेले, नाही का? हम्म. पण आपण सुद्धा ती स्थिती प्राप्त करू शकतो. हा. जगद्गुरु तुकोबारायने केलीच ना. हम्म. बंधारा डोंगरावर कशा करता जात होते, त्याच्या करताच. हा. आवडी विठ्ठल काही जे एकांत, त्यांना जो लाभ प्राप्त झाला तर त्याचाच लाभ आहे. आपल्याला सुद्धा आता आपला आळस आहे, नाही तर पहाटे जर उठलं तर काय किती वातावरण भारी असतं प्रत्येकाच्या घरी. हम्म. तमोगुण कुठं उठून घेतो, उठला तरी झोपून घेतो परत, नाही का? पाडल्या पाडल्या करू म्हणतो. हा, नाही तर पाचचा काळ म्हणजे जसं तिथला जे एकांतातलं वातावरण आहे ना, हा. तेच वातावरण आहे. म्हणजे सत्संगाच्या टायमाला कुठं आळस येतो मग, किती उशीर झोपायला तरी पाठीत जाग येते, उठतो बी. मग त्यावेळेस सत्वगुण असतो ना, हा. सत्वगुण इतका वाढलेला असतो की दुसरा गुणाचं तिथे काही चालत नाही मग. हम्म. पुन्हा वातावरण बदललं का पुन्हा हे दुसरे गुण मग दाबीत येते सत्वगुणाला. कायम सत्वगुणात राहत नाही ना आपण पूर्ण. हा. सत्वाचे सामर्थ्य म्हणलं ना मग. तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता, हे पांडुरंगा, त्याप्रमाणे माझ्याही चित्ताची स्थिती तू कर. घरी राहून का होईना, चित्ताची स्थिती महत्वाची आहे ना. असं चित्त कर, हे जे मंडळी त्रास देतात ना, त्यांचा त्रास होऊ नये आपल्याला, नाही का? कमी झालाय पण होऊच नाही बा. आणि हे सर्व जन मजपासून दूर कर. काय होतं, एक तर हे बहिर्मुख झाले सगळं वातावरण, नाही का? तुझा परमार्थ जीवाला कळत नाही. चाललाय थोडाफार तो सगळा बहिरंगी चाललाय, सकाम चाललाय. आणि इतकं स्थिर, इतकं निवांत राहायचं म्हटल्यानंतर मग व्यवहार बंद पडू नये बुवा. व्यवहार करून सुद्धा आपल्याला त्या स्थितीत राहता यावं, नाही का? राहिलेच ना संत. त्याच्याकरता मग प्रार्थना करतात पांडुरंगाला, त्यांना जी स्थिरता प्राप्त झाली ती आम्हाला हवी. आणि हे सर्व जन आहे ना, हे दूर कर. हे दूर करण्यापेक्षा आपण त्याच्या पक्षी दूर व्हायचं, नाही का? महाराज म्हणले ना, त्याजोनिया तुका म्हणे, त्याजोनिया जनभक्ती करा. कामापुरतं ठीक आहे, पण एकदा आपलं आपलं झालं म्हणजे त्यांच्यापासून बाजूला होऊन आपला आपला परमार्थ करावा.
कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण दे धीर माझ्या जीवा. शास्त्रज्ञ पंडित नव्हे मी वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही. कलियुगी बहु कुशल हे जन, छळतील गुण तुझे गाता. मजा हा संदेह झाला दुईसावा, भजन करू देवा किंवा नको. तुका म्हणे आता दुरविता जन, किंवा हे मरण भले दोन्ही. कोणाच्या आश्रयाने मी विचार करू, कोण मला धैर्य देईल. मी शास्त्र जाणणारा नाही, पांडित्य करणारा नाही, आणि मोठा वाचकही नाही. माझी जाती शुद्ध नाही, मला कोणता एक आधार नाही. आणि कलियुगामध्ये लोक फार कुशल आहे देवा. तुमचे गुण गाऊ लागले असतात ते माझा छळ करतात, नाही का. अनुभव आहे महाराजांचा. हा. आता गाथा बोलवायचं वास्तविक पाहतं काही काम होतं का. नाही. जिजाबाई म्हणजे धड आता परपंच नाही, धड परमार्थ नाही, भुकले म्हणे दोन्ही कोणाही, नाही का. हा. एवढा त्याग केला म्हणले तुम्ही, घरदार बायका कशाचा विचार नाही केला, सारखं त्याचं भजन केलं, गाथा लिहिला. आता तोही पाण्यात बुडवला. आता म्हणजे बाहेरचा समाज तर त्रास देतो, पण घरातले म्हणायला लागले ना मग, हा. काय पदरात पडलं तुमच्या. नंतर तो वर आला तो विषय नंतरचा, पण तोपर्यंत किती त्रास झाला असेल. हा. जे जास्त भजन करायला लागलं हे माझा छळ करतात म्हणजे. आता पूर्णच वाहून घेतल्यानंतर मग या गोष्टी घडतातच. आता कसं आहे, जसं एखादं टॅक्स भरावा लागतो ना, कसं आहे आहेच. त्या पदाकडे जायचं म्हटल्यानंतर काही ना काही अडचणी आहेच. याच्यातून सुटला तर मग ते रिद्धी सिद्धी तरी आडवे येतीनच, नाही का. सोनं तापूनच घेतलं जातंय ना. कारण आता मी कोणाच्या आश्रय नाही करू, काय मला नेमकं कोण धैर्य देईल अशा काळात. तर मला शास्त्र कळत नाही, आणि पांडित्याचा तर विषयच नाही, वाचकही नाही, आणि काही लय मोठा ब्राह्मणही नाही, नाही का. मला नेमका आधार नाही ना काही असा. जातीचा आधार नाही काही, काय काही उपाधी नाही, कुलसंस्थान नाही, काय काहीच नाही ना. जोपर्यंत याचाच गुरु तो कोपर आहे, देव सुरुवातीच्या काळात काय अवस्था आहे. नंतर चमत्कार वगैरे घडले छत्रपतींमुळं म्हणा, नाही का. छत्रपतींनी त्यांना गुरुस्थानी मानलं, मग बाकीचे मानणारच ना. काही चमत्कार घडले त्यांच्या जीवनात, नंतर मग लोक लागले मानायला. सुरुवातीचा काळ, सुरुवातीला फार त्रास झाला महाराजांना. जेव्हा तुमचे गुण गाऊ लागले असतात तर माझा छळ करतात. मला दोन्ही बाजूनी संशय उत्पन्न झालाय, आता मी तुमचे भजन करू का नको. अर्थात त्यांच्यावर कशाचाच परिणाम झालेला नाहीये. त्यांच्यावर त्यांना माहिती आहे काय जे घडण ती त्याची इच्छा आहे, नाही का. अगोदरच लाथाडीला संसार. ज्या गोष्टीचं त्यांना सुखही नाही दुःखही नाही, नाही का. एक खेळ म्हणून करतात हे, बाजूची काही लिलाच असते ना. आता खेळ येतो, मग खेळात काय नाटकच म्हणल्यावर आपण त्याला लई सत्यत्व दिलंय, आपण त्याला लई सत्यत्व बुद्धी दिली म्हणून दुःख होतोय आपल्याला. तरी पूर्वी होतं, इतकं नाही होत आता. श्रवणाना चिंतनाना भगवंताच्या कृपा आपापच होतं ना. गेलं 4 दिवसाचा, नाही का. मग तुकाराम महाराज म्हणतात, तो भजन करू का नको मी मग. एक सर्व जनाचा त्याग करून जावे अगर मरावे, या दोन्ही गोष्टी मला बऱ्याच. आता संत दुसऱ्यालाच याच्यातून सोडवतात.
नाही का. हम्म. दुसऱ्यालाच आत्महत्येपासून याच्यापासून सोडवतात. स्वतःचा विषयच नाही तो पण एक भाव व्यक्त केला. हम्म. आता मी नेमकं काय करू, यांचा त्याग करून पुढे निघून जाऊ का मरावा, या दोन गोष्टी मला बऱ्या दिसतात. एक स्थिती ज्यावेळेस माणसावर संकट येतं, प्रसंग येतो, त्यावेळेस त्यालाच वाटतं नेमकं काय करावं बा आता. हे शरीराचा त्याग करावा. आता शरीर तर फार दुर्लभ दिलंय भगवंतानं नाही का. हा. आणि मग याचं महत्व तर साधू संत आपल्याला सांगतात ते कसे हे करतील नाही का. हम्म. नेमकं काय करू म्हणले मी. त्यांच्यामध्ये इतकी सहनशीलता असते, एवढ्या याच्यामध्ये एवढा आघात होतो, एवढी आघात सहन करून भक्ती केलीच ना त्यांनी. हा. म्हणून तर आज जय जयकार चाललाय त्यांचा. हम्म. ते जर तवाच निघून गेले असते तर कोणा जय जयकार केला असता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मी काय करू नेमकं, काय उणे झाले तुझ समर्थाशी, ऐसा माझपाशी कोण दो, जो तू माझा न करीशी अंगीकार, सांगेन व्यवहार संतामध्ये. तुझं विनरत आणि काचे ठाई, ऐसा कोण ग्वाही द्यावी, मग तुका म्हणे काय धरुणी गोमान, सांग ओ पांडुरंगा. अहो देवा तुम्ही समर्थ आहात, तुमच्या ठिकाणी कोणती उणीव आली व माझ्या अंगी असा कोणता दोष आहे ज्यामुळे तू माझा अंगीकार करत नाहीस, पण हा सर्व व्यवहार मी संतांना सांगेन. आता हे जवळजवळ 2-3 अभंग एकाच धर्तीवर आहे. हम्म. त्याचा एकाच प्रवाह आहे का बा, नेमकं माझ्या अंगात अशी काय उणीव आहे बा, काय दोष आहे बा, तुम्ही माझा अंगीकार करत नाही. पण जगद्गुरु तुकोबा आहे म्हणते मी संतांना सांगन. संतांचा किती आधार वाटतोय नाही का. हा. लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संत. म्हणजे घरानं करायचं ठरलं तर संतांकडे करावं लागतं. देवाचंही हा. देवाचं गरण करायचं असलं तर संतांकडे करायचं. म्हणजे किती मोठे संत. हम्म. जगद्गुरु तुकोबा आहे. आता प्रेमाचं आहे भांडण, हा. प्रेमाचं भांडण आहे. जेव्हा तुम्ही तर समर्थ आहात म्हणले, विश्वामध्ये समर्थ भगवान परमात्मा आहे ना. हम्म. जे माझ्याकडून काय दोष घडला बाबा, तुम्ही माझा अंगीकार नाही करत, पण सर्व व्यवहार मी संतांना सांगन. तुमच्या वाचून मी अन्य कोणाच्या ठिकाणी सक्त आहे, सांगा तुम्ही नाही का. हम्म. जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती म्हणजे काय, एकविध आम्ही न धरू पालट नाही का. हम्म. एक धरेला चित्ती आम्ही रखमायचा पैसे, दुसरा नाही ना, दुसऱ्यांना मोकार ते पटकरलंय. शेंदरी शेंदरी दैवती कोण पूजी नाही का, कोणाचीच आहे काही करेल नाही ना. हा. जगद्गुरु तुकोबारायांनी पार कोणचीच आहे काही नाही केली. इंद्र चंद्र महेंद्र पार, म्हणजे इतका मी एकवीस म्हणले नाही का. पतिव्रता भक्ती आहे ना महाराजांची. हा. आणि मग एवढं असताना तुम्ही माझा अंगीकार करत नाही. तुमच्या वाचून मी अन्य कोणाच्या ठिकाणी सक्त आहे, याविषयी कोण साक्षीदार आहे मला दाखवा. कारण महाराज म्हणतात पांडुरंगा येथे भीड धरून काय उपयोग आहे, जो खरोखर प्रकार आहे तो तुम्ही उलगडून सांगा. काय असतं, जसं लहान मुलाला आई सोडून दुसरा आधार नाही. हा. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमा तैसा नारायण म्हणले महाराज. हम्म. हे दृष्टांत साधा नाही तो पतिव्रतेचा. हा. अगोदर दृष्टांत आहे. लहान मुली त्याला आई सोडून काय जगात कोण आहे दुसरं. नाही.
तसं तुम्ही म्हणले मला. त्याच्यामुळं मीच उलगडून सांगा काय आता मी जो खरोखर प्रकार आहे तो तुम्ही उलगडून सांगा. काय करू आन दैवते एकाविन पंढरीनाथे सारिता मिळाली सागरी अनेक नावा कैसी उरी अनेक दीपाचा प्रकाश सूर्य उगवताना तुका म्हणे नेने तुझे एकाविन पंढरी राजे. एका पंढरीनाथा वाचून मला दुसऱ्या देवतांना भजून काय करायचे. याचा अर्थ ते दुसऱ्याचा द्वेष करतात असं नाही बरं का. हा. आपण याचा अर्थ असं नाही घ्यायचा का दुसऱ्या देवांचा अर्थ त्यांना विष्णुमय जग म्हणलं ना. हा. आता काही ठिकाणी गणपतीला तिने हे केलंय काय लाडू मोदकाच हे करतोय म्हणले सारखं. हम्म. याला लाडू आणि मोदक लय आवडत ना. हा. गणपतीची आहे की नाही गेली तुकाराम महाराजांनी. पण देश नाही ना. हा. गणपती बाप्पा आणि पांडुरंग वेगळा आहे का त्यांना. नाही ना. तुका म्हणे माता पिता बहीण बंधू ते गणपतीच्या अभंगाच्या शेवटी आहे ना ते तुझे कृपा सिंधू पांडुरंगा. हा. ज्यावेळेस ते याला गेले ते पुण्याला ते गणपतीचं स्थान आहे ना. हा. आणि मग तिथं तो आपण बघितलेला आहे तो विषय. गणपतीला आवाहन केलं तर गणपती बाप्पा जेवायला आला ना. हा. मोरया गोसावी. तुका म्हणे शोधून पाहिजे विठ्ठल गणपती तुझा नाही. हा भेद नाही त्यांच्या ठिकाणी. संतांच्या ठिकाणी भेद नसतं पण कुठंतरी एक इष्ट दैवत असतच ना मग. हा. समर्थांचं जनाबाईचं त्यांच्या ठिकाणी राम कृष्ण भगवान शिव हे काही वेगळं नाही ना. हम्म. पण एक तर कोणता तरी इष्ट मानावंच लागतंय. हा. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एका पंढरीनाथा वाचून मला दुसऱ्या देवतांना भजून काय करायचं. नदी समुद्रात मिळाल्यावर मग ती वेगळ्या नावाने कुठे उरते. आणि इतकं व्यापक झाल्यावर मग देव वेगळा आहेच कुठं मग. हा. एकच तर तो आहे ना. हम्म. तर तो एकच आहे. हे कळाल्यानंतर काहीच अडचण नाहीये. नदी समुद्राला मिळाल्यावर मग तू वेगळ्या नावाने कुठे उरते हो. तिथं नावान तू राहिलंच कुठं मग. हा. अनेक दिव्याचा प्रकाश सूर्य उगवताच नाही होत. सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर बाकीचा काय विषय. कारण महाराज म्हणतात एका पंढरीनाथा वाचून मी दुसरं काही जाणत नाही. आता शेवटी प्रत्येक जणाचं इष्टदैवत असलं का. आता हे जे पुराण आहे ना पुराण. पुराण जर वाचली आता शिवमहापुराण वाचलं असेल बऱ्याच जणांनी. देवी भागवत वाचला असेल, दत्त महापुराण वाचला असेल, विष्णू महापुराण वाचला असेल, गणेश पुराण आहे, बरेच पुराण आहे, 18 पुराण आहे. बहुतेक निदान थोडं थोडं नसून वाचले पण ऐकून तरी आहेत. पण प्रत्येक पुराणामध्ये तीर देवतेला एक नंबरला ठेवलंय त्यांनी. गणेश पुराण म्हणलं का गणपती मेन. बाकीचे सगळे त्याच्यापासून तयार झाले असं दाखवलं जात. विष्णू पुराण घ्या, शिवपुराण घ्या, पाहिले काही पुराण, देवी भागवत घ्या, दत्त महापुराण आहे. पुराणामध्ये तेच दैवत मेन ठेवावं लागतं तेव्हा ते पुराण हे होतं ना. मग पुराण त्याच्या नावानं आहे ना. गणेश पुराण म्हणले मग गणपतीच तिथं मेन येणार ना. तसं त्या अर्थी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा जो बळीया माझा पंढरीराव तो ह्या देवांचाही देव. मग सगळे देव त्याच्यापासूनच झाले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. ज्याला जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग म्हणतात त्याच
तत्वाला कोणी भगवान भोले बाबा म्हणत असन, कोणाही म्हणत, हा काय फरक पडतो? नाव बदलल्यानं काय, सोनं ते सोनंच आहे ना. हा हा? आपण गळ्यामध्ये लाकीट म्हणत असन, तिकडे मद्रास मध्ये गेलो दुसरे नाव असन त्याला, काही कर्नाटक मध्ये दुसरं नाव असन, हा? हा तामिळनाडूमध्ये वेगळं असन, पण सोनंच आहे ना. हा ज्याला सोनं कळलं त्याला काय अडचण नाही. त्याच्यामुळे काय तसं नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एका पंढरीनाथा वाचून मला दुसऱ्या देवतांना भजून काय करायचंय? नदी समुद्राला मिळाल्यावर मग ती वेगळ्या नावाने उरते कुठे? अनेक दिव्याचा प्रकाश सूर्य उगवता नाहीसा होतो. तुकाराम महाराज म्हणतात, एका पंढरीराया वाचून मी दुसरे काही जाणत नाही. कर्म काय करू, कर्मा कर्म बरे सापडले, वर्म हुशी नामाची सारिका समजायली नाही लेखा. काय करू, कर्मा कर्म बरे सापडले, वर्म हुशी नामाची सारिका समजाविली नाही लेखा. नाही वेचा वेच झाला, उरला आईशी संचाला तुका म्हणे माझी, काय होईल तुम्हा ओझी. कर्म कर्म यांना घेऊन काय करू, या सर्वाचे जे मुख्य वर्म ते माझ्या हाती चांगले लागले आहे. तुझे दीनदयाळू नाम याप्रमाणे तू होतोस. आजपर्यंत ज्यांनी म्हणून तुझ्या नामाचा आश्रय केला, अशा असंख्य जीवांना तू समजाविलेस, म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना दिलेस. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कर्म अकर्म याला घेऊन काय करू मी? सगळ्यांचं जे वर्म आहे ते माझ्या हाती आलंय ना. भगवंताचं नाम ज्याच्या हातात आलंय ना, मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम. म्हणजे नाम ज्याच्या हातात आहे त्याच्या हातात देवी. ज्याच्या हातात पतंगाची दोरी आहे त्याच्या हातात पतंग. ज्याच्या हातात नाम आहे त्याच्या हातात देवी. म्हणून तुझे दीनदयाळू नाम आहे त्याप्रमाणे तू होतोस. आजपर्यंत ज्यांनी म्हणून तुझ्या नामाचा आश्रय केला, अशा असंख्य जीवांना तू समजावले, म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांना दिलेस. नाही का? काय आहे नामामध्ये शक्ती फार मोठी. चिंतामणी तो भगवंताचं नाम, आणि भगवंत काय वेगळा नाहीये. बराच काळ जातो श्रद्धा बसता 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 नामाचं महात्म्य कळायलाच बराच काळ जातो. आता जे महापुरुष होऊन गेले आतापर्यंत त्यांनी लिहून ठेवलं ना हो. मग नाही का, लिहून ठेवलं, अजून काय याच्यापेक्षा सांगावं नाही का. नामाकरते साधन नाही, जे तू अनेक करशे काही, हकारोनी सांगे तुका नाम घेता. कधी कधी शपथ घ्यावा त्यांनी, या सर्वांचे मुख्य वर्म माझ्या हाती चांगले लागले. भगवंताचं नाम ज्यांनी घेतलं आतापर्यंत, नामांचा ज्यांनी आश्रय केला, अशा असंख्य जीवाला भगवंतानं तारलंय ना. आता त्यांचे अनुभव लिहून ठेवले त्यांनी. किती अनंत पती तारले म्हणले आतापर्यंत, नाही का. आपण तेच करावं, त्याची नामस्मरण करावा, त्याची प्रार्थना करावी. आता तो समर्थ आहे, नाही का.
आतापर्यंत ज्या स्वरूपातला वेच खर्च अगर वेच जमा असा प्रकार काही झाला नाही. भगवंताचं स्वरूप काय कधी कमी जास्त होत नाही. हम्म. आपलं तरी कुठं कमी जास्त होते. नाही नाही. स्वरूपाला काय मूळ स्वरूप काहीच होत नाही. हा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा तुम्ही अंगीकार केल्याने तुम्हाला काही वजी होईल का? हे अभंगातून एक भगवंताचं नामाचा आश्रय, भगवंताचं स्वरूप, त्याच्याबद्दल महाराजांना सांगायचं की भगवंताचं स्वरूप अखंड आहे, हम्म. ते अविनाशी आहे, अद्वय आहे. ते त्याचं काय हे नाही होत, कोणत्याच काळात होत नाही. ते हस्ती भाती प्रिय म्हणलंय त्याला, नाही का? ते पूर्वी तसंच होतं, अनादी आहे ना ते. हम्म. काही ज्या शक्ती अनादी सांगितल्या ते अनादी तत्व आहे, त्याला काय होणार आहे? कधीच काही होत नाही त्याला. या सृष्टीमध्ये उलटी पालट जरी झाली, घडीमोडी जरी झाली याच्यावाली सगळं, पण ते तत्व नाही ना कमी जास्त होत. हा. ते महाराजांना सांगायचे. आणि तुम्ही नामस्मरण करा, म्हणजे तुम्हाला तो तत्व बरोबर, म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जशी इच्छा असेल तर